नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर आजचा माझा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी आहे आणि लाडक्या बहिणींनी हा माझा व्हिडिओ अवश्य त्या ठिकाणी बघावा। आणि या व्हिडिओमध्ये मी कितपत योग्य त्या ठिकाणी बोलत आहे हे मला व्हिडिओ पाहून कमेंट करून आपण त्या ठिकाणी सांगावे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीने अनेक कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली। मग त्यात श्रावणबाळ योजना असो, निराधार महिला योजना असो, अशा अनेक योजना शासनाच्या वतीने लोकांसाठी त्याची अंमलबजावणी करण्यात आली। पण या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये सर्वात चर्चेची योजना जर कोणती ठरली तर ती 2024 ला जून जुलै महिन्यामध्ये चालू झालेली लाडकी बहीण योजना। तर ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस महाराष्ट्राचे म्हणजे 2024 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, त्यानंतर उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार होते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब होते। तर या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात आली। आणि मित्रांनो, या लाडक्या बहिणीचा क्रेज इतक्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेस म्हणजे आताही तेवढाच आहे, तर इतका क्रेज या लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे। तर मी 2024चं तुम्हाला एक उदाहरण त्या ठिकाणी सांगतो की ज्या 2024 ला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांची हवा त्या ठिकाणी होते आणि कुठेतरी या भाजप पक्षावर, शिंदे सेनेवर किंवा अजितदादाच्या पक्षावर लोक नाराज आहे असं त्यावेळेस त्या ठिकाणी दिसून येत होतं। आणि अनेक पक्षातील उमेदवार त्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये उभे होते आणि या इतर पक्षाचे म्हणजे काँग्रेस पक्षाचे, उभाटा गटाचे किंवा अनेक इतर दुसऱ्या पक्षाचे लोक ज्यावेळेस या विधानसभेच्या उमेदवारीमध्ये उभे होते आणि या पक्षाचे कार्यकर्ते, समजा कोणी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होता, कोणी उभाटा गटाचा तालुका अध्यक्ष होता, तर जो तो आपल्या परीने आपला विधानसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार प्रसार त्या ठिकाणी करत होता। पण मित्रांनो, या लाडक्या बहिणीचं क्रेज इतकं मोठ्या प्रमाणात निर्माण झालं होतं की एकीकडे पुरुष त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत होते आणि या महिला लाडक्या बहीण योजनेच्या पक्षाचा प्रचार त्या ठिकाणी करत होते। अनेक महिलांनी त्यांच्या पतीचं त्या ठिकाणी ऐकलं नाही आणि या तिन्ही भावांनी जे लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात आली होती, तर या तिन्ही भावाच्या पक्षाच्या उमेदवारालाच त्या ठिकाणी मतदान केलं। म्हणजे नवऱ्याचं सुद्धा या महिलांनी त्या ठिकाणी ऐकलं नाही आणि या लाडक्या भावाला, त्यांच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर या लाडक्या बहिणीचं होतं। आणि त्यावेळेस 2024 ला पुन्हा या तिन्ही पक्षाची सत्ता या महिलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झाली। तर मित्रांनो, ही योजनाची क्रेज महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण महिलांना त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतात। तर कुठेतरी एक आपुलकी, जिव्हाळ्याची भावना त्यांच्यामध्ये या तिन्ही भावाविषयी निर्माण झालेली आहे की आम्हाला महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी भेटतात। अनेक जण मग आपल्या मर्जीने, आपल्या पसंतीने साडी त्या ठिकाणी घेत आहे, असे अनेक कोणी पैसा जमा करून सोनं नाणं त्या ठिकाणी करत आहे। पण ज्या वेळेस निवडणुका होतात त्या निवडणुकीच्या टायमाला या महिलांच्या खात्यावर 1500 रुपये रेग्युलर पडत होते। पण आता निवडणुका नसल्यामुळे महिलांच्या खात्यावर लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये दर महिन्याला जमा होताना दिसून येत नाही। तर कुठेतरी 2-3 महिने मिळून एक 1500 रुपये या ठिकाणी या महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, अशी माझी बायको त्या ठिकाणी सांगत आहे। कदाचित माझी बायको माझ्यासोबत खोटंही त्या ठिकाणी बोलत असेल की माझा नवरा मला पैसे मागेल म्हणून ती माझी पत्नी माझ्यासोबत खोटं बोलत असेल की 2-3 महिने मिळून 1500 रुपये आम्हाला या ठिकाणी मिळतात। तर मी या सर्व लाडक्या बहिणीला या व्हिडिओच्या माध्यमातून विचारतो की तुमच्या खात्यावर रेग्युलर 1500 रुपये जमा होऊ राहिले का तुम्हालाही 2-3 महिने मिळून ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेसच 1500 रुपये या ठिकाणी मिळत आहे? तर मित्रांनो, ही एक विचार करण्याची गोष्ट आहे आणि लाडकी बहिणींनो, ही तुम्हाला सुद्धा या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे। हे तिन्ही मिळून आपल्याला 1500 रुपये देत आहे।
पण एकीकडे महागाईचं प्रमाणही त्या ठिकाणी वाढलेलं आहे. गोड तेल 180 190 रुपये किलो या ठिकाणी झालेलं आहे. शेंगदाणे 180 ते 200 रुपये किलो त्या ठिकाणी झाले आहे. पण जाऊ द्या, हा एक राजकारणाचा भाग आहे. पण कमीत कमी 1500 रुपयाची तुम्ही कसर तर काढत आहे, पण कमीत कमी या महिलांना रेग्युलर 1500 रुपये तर तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टाका. अनेक महिला या योजनेतून तुम्ही कमी त्या ठिकाणी केलेले आहे. बऱ्याच महिलांच्या केवायसीच्या माध्यमातून त्यांचं नाव त्या ठिकाणी कटलेलं आहे. अनेक महिलांना तुम्ही त्यांची प्रॉपर्टी बघून त्यांचं नाव त्या ठिकाणी कमी केलेलं आहे. पण ज्या महिला या लाडक्या बहीण योजनेत पात्रतेत त्या ठिकाणी बसलेल्या आहे, या महिलांच्या खात्यावर तर तुम्ही व्यवस्थित 1500 रुपये टाका. कारण या महिला भोळ्या बाबड्या असतात आणि आतुरतेने तुमच्याकडे लक्ष लागून असतं की केव्हा आमच्या खात्यामध्ये हे तिन्ही भाऊ 1500 रुपये टाकतील. आणि असंच 2-2, 3-3 महिने होताना या ठिकाणी दिसून येत आहे. तर या महिला फक्त तुम्ही चर्चा त्या ठिकाणी करत आहे, पण रेग्युलर 1500 रुपये या ठिकाणी मिळताना दिसून येत नाही. तर कुठेतरी तुमच्या माध्यमातून या लाडक्या बहिणीची फसवणूक होताना तर दिसून येत नाही. कारण आम्ही लाडके भाऊ असल्यामुळे आम्हाला या योजनेचं काही माहित नाही. आणि महिला सहसा खरं बोलतात की खोटं बोलतात तेही या ठिकाणी कळत नाही. कारण पण बऱ्याच महिला या ठिकाणी सांगत आहे की या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये 2-3 महिने मिळूनच या ठिकाणी मिळत आहे, रेग्युलर 1500 रुपये या ठिकाणी मिळत नाही. तर मी या तिन्ही शासनातील जे पदाधिकारी आहे, मग आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, एकनाथजी शिंदे साहेब असो, आता तर अजितदादा नाही पण त्यांच्या पत्नी सुमित्राताई पवार यांना मी विनंती करतो की तुम्ही एक महिला आहे, तर या महिलांच्या भावनासह खेळण्याचं काम आपण या ठिकाणी करू नये आणि यांच्या खात्यावर रेग्युलर 1500 रुपये या ठिकाणी आपण टाकावे, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. कारण या महिला सत्तेवर बसवू शकतात, तर या महिला सत्तेतून खाली उतरवण्याची ताकदी या महिलांमध्ये या ठिकाणी दिसून येते. कारण एकीकडे माणसं तरी दारू मटण खाऊन त्या ठिकाणी कोणालाही मतदान करतात, पण महिला अशा आहे की त्यांनी कधी ठरवलं आणि त्यांचा प्रचार प्रसार तो दिसत नाही, त्यांची फिडिंग आतून राहते ती दिसून येत नाही. तर त्यांनी जर कधी ठरवलं तर तुम्हाला सत्तेतून खाली उतरवण्याची ताकद सुद्धा या महिलेमध्ये आहे. त्यामुळे या महिलांनी तुमच्यावर विश्वास या ठिकाणी ठेवलेला आहे. तुम्ही त्यांना लाडके बहीण या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्ही एक नातं या ठिकाणी जोडलेलं आहे. तर हे नातं जपा, याला तडा जाऊ देऊ नका, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. आणि महिलांच्या खात्यावर रेग्युलर 1500 रुपये टाका, त्यांची फसगत करू नका. नुसतं निवडणुका आल्या का निवडणुकीपुरतेच त्यांच्या खात्यावर 1500 रुपये टाकून त्या ठिकाणी मतदान घेऊन सत्तेत येऊ नका. आता मला वाटतं बरेच या ठिकाणी महिने झालेले आहे, अजूनही बऱ्याच महिलांच्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे जमा झालेले नाही. तर आमचे कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव सांगतात की खरंच शासनाची तिजोरी खळखळाट या ठिकाणी झालेला आहे. तर दादाच्या म्हणल्यासारखं आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे की कुठेतरी शासनाच्या योजनाला तर पैसे नाहीचे, मग विहिरीचे असो, गाय गोट्याचे असो, किंवा अशा अनेक लोकांच्या योजना मंजूर झालेल्या आहे. रमाई घरकुल असो, छबरी घरकुल असो, पंतप्रधान घरकुल योजना असो, असे अनेक जणांचे घरकुल मंजूर झालेले आहे, पण त्यांचे चेक या ठिकाणी पडताना दिसून येत नाही, त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होताना दिसून येत नाही. तर कुठेतरी आमचे हर्षवर्धन दादा म्हणतात की खरंच पैशाचा तुटवडा तर या ठिकाणी निर्माण झाला नाही. आपल्या भारताचं जर बांगलादेश, श्रीलंका सारखं तर वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं नाही. तर आपण कुठेतरी या महिलांच्या भावनाला तडा जाऊ देऊ नये. आपण यांच्या खात्यावर रेग्युलर महिन्याला 1500 रुपये जमा करावे, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. आणि मी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला या ठिकाणी विनंती करतो की तुम्हाला रेग्युलर 1500 रुपये जर पडत असेल तर एक चांगली गोष्ट आहे, तुम्ही मला कमेंट करून त्या ठिकाणी सांगा. किंवा माझा गैरसमज या ठिकाणी होत आहे की महिलांच्या खात्यावर रेग्युलर 1500 रुपये पडत नाही, तर माझा हा गैरसमज तुम्ही कमेंटच्या माध्यमातून दूर करा, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.